नारी शक्ती वंदन विधेयक हे नामंजूर झालं आणि त्याचे पडसाद म्हणून महायुतीने आता मुंबईमध्ये एक भव्य असा मोर्चा काढलेला आहे। मुंबईतल्या जांभोरी मैदान ते वरळी डोम असा हा मोर्चाचा मार्ग आहे आणि महायुतीने जन आक्रोश मोर्चा काढलाय। वरळी डोम मध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात सभा देखील होणार आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। अक्षय, काही वेळापासून खरं तर या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। काय नेमका सूर आहे या मोर्चेकरांचा आणि थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची सभा होईल। मी याच मोर्चात चालतो आहे। जांभोरी मैदानपासून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात इथे महिला सहभागी झालेल्या दिसून येतात। या मोर्चाच्या सुरुवातीलाच अगदी सुरुवातीला पहिल्या फळीमध्ये मुंबईच्या महापौर आहेत ऋतू तावडे, त्यांच्याबरोबरच नवी मुंबईचे महापौर देखील आहेत। काही बीजेपीच्या आणि महायुतीच्या महिला मंत्री देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि चालत चालत आता हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो आता जात आहे थेट या वरळी डोममध्ये। आता वरळी डोमच्या इथे एक सभा होणार आहे, ज्या सभेमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित करणार आहेत। मात्र हा मोर्चा महत्त्वाचा आहे कारण की या मोर्चासाठी अतिशय व्यस्त असलेला हा वरळीचा संपूर्ण जो भाग आहे, वरळी नाका असेल किंवा हाजी अलीकडे जाणारा रस्ता असेल, हा संपूर्ण रस्ता जो आहे तो सध्या ब्लॉक ठेवण्यात आलेला आहे। सगळी वाहतूक जी आहे ती वेगवेगळ्या रस्त्यांवर वळवलेली आहे आणि बाजूचा रस्ता जो वरळीकडे जातो त्या ठिकाणी देखील वाहतूक कोंडी झाली कारण की मोठ्या प्रमाणात महिला या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि या आक्रोश मोर्चामध्ये त्या सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात। काही महिलांशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूया की नेमकं त्या कुठून आलेल्या आहेत। मॅडम, कहाँ से आए हो, कुठून आलेले आहात तुम्ही आणि मोर्चामध्ये का सहभागी झाले? आम्ही खारवरून आलेलो आहेत आणि जे आरक्षण विरोधकांनी जे रद्द केलेलं आहे, ज्याला मान्यता नाही दिली आहे, त्याचा आक्रोश म्हणून आम्ही आज इथे आलेला आहे, मोर्चा काढतोय। अशा अनेक महिला इथे आहेत। आपण पाहतो वेगवेगळ्या महिला या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। आपण मॅडमशी बोलू। मॅडम, काय सांगाल, मोर्चासाठी सहभागी झालेले आहात, महिलांचा प्रतिसाद कसा वाटतो? अतिशय चांगला असा प्रतिसाद महिलांचा लागला आहे आणि मला असं वाटतं की उत्साहाने स्वतः महिला ज्या आहेत वेगवेगळ्या स्तरातल्या त्या आज रस्त्यावरती उतरलेल्या आहेत। कारण मला असं वाटतं की नारी शक्तीचा सन्मान, नारी शक्ती अधिनियम हा कायदा मला वाटतं की प्रत्येक महिलेसाठी अतिशय महत्त्वाचा असा घटक होता आणि इंडिया आघाडीने या गोष्टीला जो विरोध केला तो त्याच्यासाठी आम्ही त्यांना अतिशय निंदनीय ही घटना आहे। आणि दरवेळेस आमचे आदरणीय पंतप्रधान हे महिलांसाठी सततच महिलांचं चांगलं सक्षमीकरण, सशक्तीकरण आणि राजकीय याच्यामध्ये त्यांचा सहभाग वाढला असता या दृष्टिकोनातनं या माध्यमातून आज रस्त्यावरती तुम्ही बघाल हजारो महिला उत्स्फूर्तपणे स्वतःहून आज बाहेर निघालेल्या आहेत। कारण की ह्या कायद्याच्या विरोधामध्ये जे काँग्रेसने कायदा हे झाल्यानंतर स्वतः तिकडे जल्लोष केला, मला असं वाटतं ही अत्यंत शर्मेची अशी बाब आहे कारण महिलांकरता हा कायदा अत्यंत महत्त्वाचा होता। काँग्रेसकडून आणि विरोधकांकडून हा प्रश्न विचारला जातो की 2023चं विधेयक जे होतं ते नेमकं काय होतं, मग ते का मंजूर करण्यात आलं होतं, मग आता पुन्हा हे विधेयक आणण्याची गरज काय होती? खरं तर मला असं वाटतं की यावेळेस आपण डिलिमिटेशन करणं अत्यंत गरजेचं होतं आणि डिलिमिटेशनच्या माध्यमातून त्यासोबत हा आपला नारी शक्ती अधिनियम हा कायदा याबरोबर आपण पारित करत होतो। आणि काँग्रेसचं असं म्हणणं आहे की डिलिमिटेशनच्या बाबतीत त्यांचं असं म्हणणं आहे की घटनादुरुस्तीच्या माध्यमातून तुम्ही हे करत आहात आणि म्हणून ते म्हणाले की 2023च्या माध्यमातून आपण नारी शक्ती वंदन अधिनियम करायला हवं। आपण पाहताय सगळ्या महिला या हळूहळू मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत। मुंबईच फक्त नाही तर मुंबईच्या देखील आसपासच्या शहरातून मोठ्या प्रमाणात महिला या मोर्चामध्ये सहभागी होऊन आता वरळी डोमच्या दिशेने निघालेल्या आहेत आणि हा संपूर्ण रस्ता एका बाजूने जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। भाजपचे अनेक नेते जे आहेत ते या मोर्चा युगामध्ये समाज उभा झाला। द्वापार युगामध्ये जेव्हा मा द्रौपदीचा सन्मानाचा विषय आला तेव्हाही धर्माच्या बाजूनी सर्व द्वापार युग उभं झालं। आता या भारतामध्ये ज्या पद्धतीने नारीच्या आरक्षणाला विरोध केला काँग्रेसने, तर्कहीन विरोध आहे, कुठेही तर्क नाही आहे। आता देशातली नारी ही या आरक्षणासाठी पूर्ण शक्तीने उभी राहील, हा त्याचा शंखनाद आहे, हा त्याचा एल्गार आहे। हा शंखनाद काँग्रेस या वृत्तीला निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। पण एक जो सातत्यानं प्रश्न उभा राहतो आहे की 2023 रोजी जे महिला विधेयक पास झालेलं होतं
त्याला 2023 रोजी महिला विधेयक पास झालेलं होतं, त्याचा आराखडा विधेयक पास झालं तेव्हा काँग्रेस शालबाज लोकांची पार्टी आहे. त्यांना माहित होतं की 24च्या निवडणुकीत हे लागू नाही आहे. 23ला मंजूर करायचं म्हणजे 24ला हे दाखवायचं नकाब घालून की आम्ही सोबत आहोत. आता जेव्हा 29ला लागू होण्याची वेळ आली, निवडणुकीला अजून 3-3.5 वर्ष आहे, तेव्हा त्यांनी खरा चेहरा दाखवला. आणि आता कारणं सांगताय. कोणती कारणं? का पहिल्यांदा संसदेत जागा वाढताय का? 1952 मध्ये 498 होत्या, मग 1971 मध्ये 543 जागा ना. जनगणनेनंतर संविधानात तरतूद आहे ना. संविधानाने सांगितलं आहे की जनगणना आणि डिलिमिटेशन याचा एकमेकाशी त्यांनी संख्येचा आधार घेतला आहे. एक जो विरोध किंवा एक जी चर्चा समोर येते आहे की मोठ्या प्रमाणात जेव्हा खासदार येतील तेव्हा सदन देखील व्यवस्थित चालू शकणार नाही, अशा प्रकारचे ओरड म्हणा किंवा आवाज म्हणा तो समोर येतो आहे डाव्यांचा. का सदन नाही? मग तुम्ही 1952च्या जागांमध्ये वाढ का केली? तुम्ही जागांमध्ये वाढ केली ना. 498 होत्या 1952 मध्ये. आणि तेव्हा साधारणतः काही मतदारसंघ हे द्विसदस्यीय होते, एक मतदारसंघ त्रिसदस्यीय होता. अरे आपण बदलत राहतो. आपण नगर परिषदा वाढवतो, नगर पंचायती वाढवतो. मागे काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीमध्ये तुम्ही जागा वाढवले नव्हते का नगरपालिका? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.